प्रश्नोत्तरे. प्रश्न क्रमांक 1 9236 संजय खोडके. प्रश्न क्रमांक 9236. सभापतीमध्ये छापल्याप्रमाणे. सभापती महोदय, देशाच्या पंतप्रधानांनी महाराष्ट्रामध्ये किंवा देशामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये मेडिकल कॉलेज स्थापण्याचा निर्णय घेतला आणि त्याचे दोन कारणं होते. एक तर डॉक्टर्स जे कमी आहे ते डॉक्टर्स मोठ्या प्रमाणात निर्माण झाले पाहिजे आणि त्याचबरोबर त्या जिल्ह्याच्या आरोग्य सुविधेमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ व्हायला पाहिजे, जे की दवाखाने नसल्यामुळं त्याची वाढ झाली पाहिजे. याच्यासाठी अमरावतीला मेडिकल कॉलेजची जी स्थापना झाली त्या मेडिकल कॉलेजची जागा अमरावती शहरापासून जवळपास 12 किलोमीटर दूर असल्यामुळे आमची सातत्यानं मागणी होती की ती जागा बदलून अमरावती शहरामध्ये बरेचसे पर्याय होते, त्या पर्यायी जागा तिथं निवडावी. आणि ते करत असताना ती जागा बदलल्या गेली नाही. बरेच आम्ही प्रयत्न केले, परंतु माझी या निमित्तानं जे आपलं मॅनेजमेंट आहे, कदाचित तो एखाद्या वेळेस निर्णय वरिष्ठ लोकांनी घेतला असेल, परंतु आयुक्त असतील, सचिव असतील, यांनी तिथं लिहायला पाहिजे की ही जागा एवढ्या दूर गेल्यानंतर हे हॉस्पिटल फिजिबल होणार नाही. हे मागणी आम्ही सातत्यानं करत आहे. त्यानंतर मग सभापती महोदय, आत्ता वर्ल्ड बँकेची जी टीम आली होती त्याला फायनान्स देण्यासाठी, त्याच्या सर्चमध्ये ही जी जागा अलॉट केली होती ती जागा फॉरेस्ट निघाली, आयडेंटिफाय फॉरेस्ट निघाली. आता आयडेंटिफाय फॉरेस्ट निघाल्यानंतर त्या जागेवर बांधकाम करता येत नाही. त्यानंतर सुद्धा आम्ही मागणी केली की आता तरी ती जागा बदलावी. 4 पर्याय दिले. माजी मंत्री महोदयांना विनंती आहे की आम्ही जे मागणी करत आलेलो आहे, कारण की ही जागा फॉरेस्टची जर ताब्यात घ्यायची म्हटलं तर आता त्याला एक कमिटी, दुसरी कमिटी, आता मंत्रालयात तो प्रस्ताव आला आहे, मंत्रालयातून सेंट्रल गव्हर्नमेंट करत जाणार. म्हणजे पहिलेच 1-1.5 वर्ष जो लेट झालेला आहे ते पुन्हा आमचं हॉस्पिटल लेट होणार आहे मेडिकल कॉलेज. त्यासाठी ही जागा बदलून देणार का? हा माझे 2-3 प्रश्न मंत्री महोदयांना आहे. मंत्री महोदय. सभापतीमध्ये हे खरं आहे की सन्माननीय सदस्य संजय खोडके साहेबांनी, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी डॉक्टरांची संख्या वाढवण्याचा निर्णय घेतला आणि गेल्या वेळेला 2 वर्षापूर्वी 10 मेडिकल कॉलेज आपल्या राज्याला दिले. त्याबद्दल या खात्याचा मंत्री म्हणून राज्य शासनाच्या वतीनं मी त्यांचं मनापासून अभिनंदन करतो. आता सन्मान्य सदस्यांनी अमरावतीच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाबाबत जो प्रश्न विचारलेला आहे, आता त्यामध्ये 14/7/2023 रोजी शासन निर्णयाप्रमाणे त्यावेळेचे तत्कालीन उपमुख्यमंत्री आणि सध्याचे मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली एक उपसमिती नेमलेली होती आणि त्यांनी त्या समितीने सदर अलियाबाद जिल्हा अमरावती येथील गट नंबर 901 मधील 11.29 हेक्टर जमिनीची निवड केली. त्याप्रमाणे आगाऊ जमिनीचा ताबा घेतला. त्यानंतर आपण त्याचं एकदा निविदासुद्धा काढली, परंतु EDBची टीम जागा पाहणीला गेल्यानंतर त्यांनी ज्यावेळेला सर्च केला त्यावेळी आयडेंटिफाईड फॉरेस्ट म्हणून निदर्शनास आले. खरं आहे. आणि मग सर्वोच्च न्यायालयाच्या रिट पिटिशनमध्ये या क्षेत्राचा वनसंज्ञेमध्ये ह्याचा समावेश होता. त्यानंतर मुख्यमंत्री महोदयांच्या समितीनं पुन्हा ठरवलं की आपण केंद्र शासनापर्यंत जायचं. त्यांनी आढाव्यामध्ये असा निर्णय घेतला की वन विभागाच्या परिवेश पोर्टलवर 10/7/2026 रोजी त्यांनी ही जमीन मिळावी असं आपण त्यांना मागणी केली आणि मुख्य वनरक्षक यांच्याकडे मंजुरीसाठी प्रस्तावित सदर प्रस्ताव वन विभाग मंत्रालय यांच्या मंजुरीनंतर केंद्र शासनाच्या मंजुरीकडं लवकरात लवकर पाठवण्याचा आता पाठपुरावा सुरू आहे. आता या सदर मंजुरीबाबतचा निर्णय झाल्याखेरीज सन्मान्य सदस्य सांगतात ती जागा आम्हाला बदलता येणार नाही आणि म्हणून या निर्णयाचा एकदा निर्णय झाल्यानंतर
ते म्हणतायत त्या जागेचा निश्चित आपण नंतर विचार करू. बच्चू कडू